गोपीचंद पडळकरांची बौद्धिक क्षमता किती हे लोकांना कळलंय। गोपीचंद पडळकरांच्या आरोपांवर रोहित पवारांची ही टीका आहे। माझ्यावरील आरोपांवर सरकारनं चौकशी करून शहानिशा करावी असं रोहित पवार यांनी म्हटलंय। रोहित पवार आज फडणवीसांना पत्र सादर करणार आहेत। दरम्यान रोहित पवारांच्या कर्जतमधल्या जमिनीमध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला। रोहित पवार आणि त्यांचं स्वतःचं मतदारसंघामध्ये घर बांधण्यासाठी 2 एकर जमीन खरेदी केली। त्यांना एकही रुपया दिला नाही। त्यांनी त्यामध्ये चेक घालून दिला। दुसऱ्या दिवशी यांनी चेक जेव्हा बँकेमध्ये टाकला तो चेक बाउन्स झाला। बाबा आमचे पैसे तुम्ही चेक दिला बँकेमध्ये अकाउंटला पैसे नाहीत आणि मग परत त्यांची टोलवाटोलवी केली आणि डायरेक्ट 2023 ला त्यांनी ती जमीन दुसऱ्याला विकून टाकली 2.5 कोटी रुपयाला। मग यांच्या लक्षात आलं की काहीतरी फ्रॉड व्हायला लागलाय। परत त्यांनी ते पैसे रिटर्न पाठवले आणि यांनी कोर्टामध्ये या बाबतीमध्ये रितसर दावा दाखल केला आणि कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की यांच्या बाबतीमध्ये त्यांनी फ्रॉड केलेला आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाली मी एक पत्र या ठिकाणी करून आणलेलं आहे। ठीक आहे, गोपीचंद पडळकरांना त्यांची बौद्धिक क्षमता किती ही पब्लिकला कळलेली आहे, लोकांना कळलेली आहे। सरकारकडनं एक कमिटी फॉर्म करावी आणि खरंच रोहित पवारनी त्याच्यामध्ये काय चुकीचं केलं आहे का, हा विषय कोर्टात गेला आहे का, कोर्टात जाऊन तो निकाल कोर्टाने माझ्या बाजूला दिला आहे का, या सगळ्या गोष्टीची शहानिशा करावी असं एक पत्र देवेंद्र फडणवीस साहेबांना आज मी अधिवेशनामध्ये गेल्यानंतर तिथं देणार आहे।